वळूया पुढल्या बातमीकडे। कायद्यात कुणालाही डिजिटल अरेस्ट प्रकारच नाही असं फडणवीसांनी स्पष्टच केलंय। महाराष्ट्रातील नागरिकांना या संदर्भात मुख्यमंत्री आवाहन सुद्धा करतायत। 1930 म्हणजेच 1930 या क्रमांकावर फोन करून तुम्ही तक्रार करा असं आवाहन सुद्धा आहे। सायबर पोलीस तुमची निश्चितच मदत करतील, तुम्हाला सहकार्य करतील असं आवाहन देखील मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी केलंय। तुमच्या अकाउंटंटला कोणीतरी फोन करतं, तो सांगतं की साहेबांनी तात्काळ इतके पैसे जमा करायला सांगितलेले आहेत। अकाउंटंट व्हेरीफाय करत नाही, तो त्या अकाउंटला पैसे करतो आणि तिथनं मग वेगवेगळ्या अकाउंटला ते पैसे जातात, इतक्या अकाउंटला जातात आणि देशभरात चालले जातात आणि मग तिकडनं विदेशात चालले जातात। याच्यात दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत। आता आपण जवळपास सगळ्या बँक ज्या आहेत या आपल्या प्लॅटफॉर्मवर घेतल्या आहेत। आतापर्यंत त्या नसल्यामुळे एकेकाला आपण कळवत आणि त्यांनी होल्ड करतपर्यंत त्या बँकेतनं दुसऱ्या बँकेत गेलेला असायचा। म्हणजे एखादा साप जसा पळावा तसं हे पळतं आणि आपल्याला त्याच्या मागे धावावं लागतं। तर आता ती कॅपेबिलिटी आपण तयार केलेली आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारचे गुन्हे करणारे लोक हे मोकळे फिरणार नाहीत, याबद्दल कारवाई केली जाईल। मंत्रालयातील लाच घेतल्याचं प्रकरण आणि या प्रकरणी विरोधकांचं विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आज आंदोलन झालेलं आहे। मंत्री नरहरी झिरवळ यांच्या विरोधात विरोधक आक्रमक झालेले होते। झिरवळ यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून मागणी करण्यात आली आहे। राजीनामा द्या, राजीनामा द्या, झालाच पाहिजे, अत्याचारी मंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे। अजितदादा मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून भाजपची छळछावणी असं म्हणत संजय राऊतांचा गंभीर आरोप आहे। संजय राऊत वाचाळवीर आहेत असा पलटवार यावर गिरीश महाजनांनी केलाय। देवेंद्र फडणवीसांनी चक्की पिसिंग कोणाविषयी विधान केलं होतं? अजितदादाविषयीच केलं होतं ना। चक्की पिसिंग केलंय ना। त्याच्यामुळे हा जीव त्यांचा मेटाकुटीस आला। ह्या लोकांमुळे भारतीय जनता पक्ष हा पक्ष नसून एक छळछावणी आहे। जसे हिटलरने छळछावण्या निर्माण केल्या होत्या आपल्या विरोधकांसाठी, तशा प्रकारची छळछावणी आणि त्या छळछावणीचे बळी हे अजित पवार आहे। संजय राऊतांचं काय बोलावं मी परत मला ते समजत नाही। मग उद्धवजींनीच त्यांना द्यायचं होतं, तुमच्या सोबत होते, मग उद्धवजींनी घरी बसायचं होतं आणि त्यांनाच करायचं होतं मुख्यमंत्री। मला वाटतं असं काही संबंधित का बोलतायत हे मला हे कळत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।